दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. अनाहत चक्र वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्याचे संतुलन होण्यासाठी या चक्राला आपण रेकी देत आहोत. वायू तत्वाची देवता श्री हनुमानजी यांना बंद डोळ्यांमधनं बघा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. आपण जो श्वास घेतो तिथून प्राणवायू, त्याचा उपप्राण नाग, ज्याद्वारे अनाहत चक्रामधील सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपले सक्षम हृदय रक्तशुद्धीकरण प्रक्रिया वायू तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित करत आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आता बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी 12 पाकळ्यांचे सुंदर हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. या 12 पाकळ्यांवर आहेत विविध उपबीजमंत्र आणि मधल्या गाभ्यावर आहे यम बीजमंत्र, ज्याच्या उच्चारणाने विविध प्रकारच्या वायूंचं संतुलन आपल्या शरीरामध्ये होणार आहे. आणि जर आपल्याला काही व्याधी असतील तर त्या व्याधी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत यमचं उच्चारण करायचंय. यम. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, जसा प्राणवायू आहे त्याप्रमाणे अपान वायू, समान वायू, व्यान वायू, उदान वायू, हे त्या त्या चक्राशी संबंधित असलेले वायू, त्याचे उपवायू नाग, क्रिकल, कुर्म, देवदत्त, धनंजय, जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या डोळ्यांची उघडझाप, जांभई येणे, शरीरातल्या विसर्जन क्रिया, श्वासोच्छ्वास, आपल्या दोन्ही फुफ्फुसांचे कार्य, त्याचबरोबर विविध ग्रंथींचे कार्य या विविध प्रकारच्या वायूंद्वारे सुरळीतपणे सुरू आहे. हिरव्या रंगामधले 12 पाकळ्यांचे फूल आपण बघत आहोत. आता अनुक्रमे एक एक पाकळीचं आपण उच्चारण करणार आहोत आणि त्याद्वारे आपल्या हातातनं जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक वेळेला खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत त्या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. यम. कमळाचा कम म्हणायचे. आता कम. खरगोशचा खम. खम. दोन्ही हात एकमेकांवर न ठेवता बाजूबाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला भरभरून ऊर्जा इथे मिळेल. त्याच्या पुढचं अक्षर आहे ग, गणपतीचा गम. गम. पुढचं अक्षर आहे घ, घराचा घम. घम.
डमरूचा डम डम, छत्रीचा छम छम, जहाजाचा जम जम, झबल्याचा झम झम, टरबुजाचा टम टम, थंडाईचा ठम ठम, बघा, ह्या बीजमंत्रांच्या उच्चारणाने अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या वायू तत्वामध्ये होत आहे. बघा, विविध प्रकारचे जे वायूचे असंतुलनचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कोणाची ऑक्सिजन लेवल कमी होते, कोणाचे हृदयाचे ठोके कमी होतात, कोणाला प्राणशक्तीचा पुरवठा कमी होतो, किंवा आपले फुफ्फुसे आणि त्या फुफ्फुसावरचं आवरण त्याच्यामध्ये काही बदल होतात. त्याचबरोबर कोणाला कफ जास्त होतो, किंवा पोटाच्या रिलेटेड काही आजार, विसर्जन क्रियेशी रिलेटेड आजार, ते कमी होण्यासाठी या बीजमंत्राद्वारे फायदा होतो. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे, वायू तत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे किंवा पोकळी आहे, त्या ठिकाणी सामावलेले आहे आकाश तत्व, आणि त्या आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत. आकाश तत्वासोबत या ठिकाणी कार्यरत असलेला उदान वायू, त्याचा उपप्राण देवदत्त, त्यांना आपण बळकटी देत आहोत. खोल श्वास घ्या आणि यमचं उच्चारण करा. यम. ज्या वेळेला तुम्ही हात ठेवत आहात तेव्हा थोडेसे तुमच्या शरीराच्या वर हात ठेवा, म्हणजे तुमच्या शरीराला टच नका होऊ देऊ. बघा, तुमच्या ऑरावर तुम्ही काम करत आहात. तुम्हाला जाणवेल की गरम अशी वाफ तुमच्या हातामधनं बाहेर पडत आहे. त्यालाच म्हणायचंय रे की जणू साक्षात हनुमानजींचे आज तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे महाबली हनुमानजींचे, ज्यांच्याद्वारे शरीरातल्या वायूचं संतुलन होत आहे. सावकाश आपले दोन्ही हात शरीरावर न लावता सावकाश नुसते खांद्यावर धरा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम खांद्यांचे. यमद्वारे यम. सावकाश आता दोन्ही हात आपल्या दंडांवर घ्या. दंडामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्यांना आपण ऊर्जा देतोय. खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवामध्ये असलेल्या वायू तत्वाचे. यमद्वारे यम.
सावकाश आपल्या दोन्ही मनगटांवर असे हात घेऊन या. बघा, तुम्ही टच नाही केलेला आहे, तुम्ही फक्त दोन्ही हात नुसते बाजूबाजूला ठेवलेले आहेत. आपल्या हातातनं जी रेखी वाहतीये त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि यमचं उच्चारण करा. यम. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही हातांचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. एकमेकांवर चोळून दोन्ही हात ठेवायचे. तळवे तुमचे दोन्ही डोळ्यांवर आहेत. तुमच्या तळव्यांमधनं जी ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली आणि आज गुरुच्या ठिकाणी महाबली हनुमानजींना बघायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातल्या संकटांची तीव्रता कमी होत आहे. आपला पूर्ण विश्वास महाबली हनुमानजींवर, जे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यरत आहेत, त्याचबरोबर त्यांचे अस्तित्व या ब्रह्मांडात आहे. रामनामाद्वारे श्री हनुमानजी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खोल श्वास घ्या. एकदा यमचं उच्चारण करा आणि मग रामनामाचे उच्चारण करा. ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी हनुमानजी. खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आपले दोन्ही डोळे, चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवा आणि यमचं उच्चारण करा. यम. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. सगळ्या चांगल्याच गोष्टी आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या बातम्या. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. यमद्वारे आणि रामनामाद्वारे. यम. किंचित कानाच्या वर आपले दोन्ही हात ठेवा आणि रामनामाचं उच्चारण करा. राम. एकार्थ साथ श्रीरामांना. सावकाश आपले दोन्ही हात सावकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावर धरा. सहस्त्रहार चक्र या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या दिव्य शक्तींचे खूप आभार मानायचे. यम आणि रामनामाद्वारे. यम.
सावकाश आपले दोन्ही हात मेंदूच्या मागच्या बाजूने म्हणजे दोन्ही मेंदूंवर धरा आणि परत यम आणि रामचं उच्चारण करा. यम राम पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. तेजाची देवता, अग्निदेवता, सूर्यनारायण ज्यांचा संबंध आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी, तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगलाच विचार आपण करत आहोत. आपल्या चांगल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. ओमद्वारे सावकाश आता दोन्ही हात आपले नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. कल्पना करायची आहे प्रत्येक चक्रावर हिरवा प्रकाश पडलेला आहे. प्रत्येक चक्रामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत. प्रत्येक वेळेस श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे, श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्वरूपी सूर्यनारायण यांना आज्ञाचक्रातनं बघा. या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या चक्राची आधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला या आयुष्यात यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती होत आहे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे यमद्वारे आणि बाकी उपबीज मंत्रांद्वारे. यम कम खम गम घम डम चम छम जम झम टम ठम हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे. सावकाश दोन्ही एकमेकांवर हात चोळून नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा. ह्या ठिकाणी आहे सूक्ष्म चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. त्यांना आपण ऊर्जा देत आहोत. खोल श्वास घ्या आणि यमचं उच्चारण करा. यम
यम सावकाश तुमचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी संबंधित, त्याचबरोबर चंद्रग्रहाशी संबंधित. बंद डोळ्यांमधून पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. या चंद्रग्रहाचा संबंध आपल्या अंतर्मनाशी. कल्पना करायची आहे, पौर्णिमेच्या सुंदर चंद्रप्रकाशात आपण बसलेलो आहोत. या सुंदर पौर्णिमेच्या चंद्राला मनापासून नमस्कार. ओम सोम सोमाय नमः. चंद्रग्रहाचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे ह्या क्षणाला आपण खूप शांत आहोत, निर्विचार आहोत. आपण देवाने निर्माण केलेल्या एक पवित्र आत्मा आहोत. भगवंताचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या ठिकाणी जे सूक्ष्म अवयव कार्य करत आहेत, त्याद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. या विसर्जन क्रियेचे खूप आभार मानायचे. बीजमंत्र यम द्वारे. यम इथे कार्यरत असलेला कुर्म वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे, त्याचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात चोळून पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. मूलाधार चक्र शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, त्याला आपण आता ऊर्जा देत आहोत. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्याच्यामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे, सक्षम मूलाधार चक्राचे, यमद्वारे आणि बाकी उपबीज मंत्रांद्वारे. यम कम खम गम घम डम चम छम जम झम तम थम बघा, वायू जर असंतुलन असेल तर आपल्या सांध्यामध्ये दुखायला लागते किंवा आपली एखादी नस अवघडते. म्हणून जेव्हा सातत्याने आपण मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांचं उच्चारण करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मूलाधार चक्राचे, सक्षम वायू तत्वाचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा. आजचं बीजाक्षर यम काढा. चोकुरे काढा. हंश झाशोनेन काढा. सेहेकी काढा. खूप आभार मानायचे ह्या पारंपरिक रेखी चिन्हांचे. यम द्वारे. यम
यम आपले दोन्ही सक्षम पाय, प्रत्येक सांधा, प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा. सक्षम दोन्ही घोटे अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. यम द्वारे. यम दोन्ही घोट्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. सावकाश दोन्ही तळपायांवर आपले हात ठेवा. आपले दोन्ही तळपाय कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा, यम काढा. कल्पना करायची आपल्या तळपायांवर असणारे ॲक्युप्रेशर पॉईंट, त्यातनं भरभरून ऊर्जा आतमध्ये येते. यम रूपी ऊर्जा. खोल श्वास घ्या. इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार माना. यम द्वारे. यम आपल्या शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही पाय, ज्याला आपण दुर्लक्षित करतो पण अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्या शरीराचा भाग, ज्याच्यावर आपले पूर्ण शरीर आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही पायांचे, प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे यम द्वारे. यम यम रूपी वैश्विक शक्ती भरभरून आपल्या हातातनं वाहत आहे, आपल्या शरीरातनं वाहत आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे. जणू सूक्ष्म स्वरूपामध्ये वायू तत्वाची देवता हनुमानजी यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही बाजूनी शरीराच्या घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे. हनुमानजींचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. वायू तत्वाची देवता, त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे ह्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे.